नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. राज्यातील विविध महानगरपालिकांमध्ये आज महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली असून भाजप आणि महायुतीने सर्वाधिक यश मिळवले आहे. जळगाव, धुळे, कोल्हापूर, पिंपरी चिंचवड, नागपूर, अमरावती, सोलापूर, नाशिक आणि नांदेड या महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये महापौरांची निवड झाली आहे. सोलापूर, जळगाव आणि अहिल्यानगरमध्ये चुरशीच्या वाटणाऱ्या निवडणुका अखेर बिनविरोध पार पडल्या, तर नागपूर आणि धुळे येथे भाजपने मोठ्या मताधिक्याने विजय मिळवलाय. सोलापूरमध्ये भाजपचे विनायक कोंड्याल तर जळगावमध्ये दीपमाळा काळे यांची महापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे. नागपूरमध्ये नीता ठाकरे यांनी काँग्रेस उमेदवाराचा पराभव केलाय, तर धुळ्यात मायादेवी परदेशी यांनी तिरंगी लढतीत विजय मिळवलाय. नांदेड महानगरपालिकेत प्रथमच भाजपचा महापौर विराजमान होत कविता मुळे यांची महापौरपदी निवड झाली आहे. या निकालांमुळे राज्यातील प्रमुख शहरांमध्ये महायुतीची सत्ता स्थापन झाली असून विकास, पाणी पुरवठा, रस्ते व स्वच्छता या मुद्द्यांना प्राधान्य देण्याचा निर्धार नवनियुक्त महापौरांनी व्यक्त केला आहे. या विजयामुळे भाजप व मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.